3.5 मुहूर्तापैकी एक गुढीपाडव्यानिमित्त कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात सुद्धा पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली। पहाटे काकडा आरती झाल्यानंतर सूर्योदयावेळी गुढी उभारली, त्यानंतर गुढीची विधिवत पूजाही झाली। दरवर्षी मराठी नवीन वर्षाच्या या मुहूर्तावेळी महाराष्ट्रासह देशभरातील भाविक हे दर्शनासाठी येत असतात। आज सुद्धा सकाळपासूनच आई अंबाबाईच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी देशभरातील भाविक हे मोठ्या संख्येने दाखल झाले। देशभरातील भाविक हे मोठ्या संख्येने कोल्हापुरात सुद्धा दाखल झाले। त्या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा आणि त्याच गुढीपाडव्याच्या निमित्तानं दरवर्षीच अनेक जण जे आहेत ते नवीन मराठी वर्षाची सुरुवात जी आहे ती देवदर्शनानं करत असतात। आणि अर्थातच आज मराठी नववर्षाच्या स्वागताला आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला आई अंबाबाईचं दर्शन घेऊन अनेक जण सुरुवात करताना पाहायला मिळतात। सकाळपासूनच मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं तर कोल्हापूरसह महाराष्ट्र आणि देशभरातल्या इतर भागातून भाविक देखील या मंदिरामध्ये आलेले आहेत आणि आई अंबाबाईचं दर्शन घेत आहेत। आपण जर या मंदिर परिसराच्या बाहेर पाहिलं तर त्या ठिकाणी परंपरागत गेल्या अनेक वर्षांपासून जी पद्धत आहे ती गुढी उभारण्याची, तीच गुढी जी आहे ती आज सकाळी या ठिकाणी उभा करण्यात आलेली आहे। मंदिरातील विविध पूजा ज्या आहेत त्या पार पडलेल्या आहेत। विधिवत पूजा ज्या असतात त्या देखील सगळ्या संपन्न झालेल्या आहेत आणि सूर्योदयावेळी बाहेरच मंदिराच्या जे आहे ते गुढी उभा करण्यात आलेली आहे। आज विविध भागातून लोक या ठिकाणी येतात, नववर्षाचं स्वागत करतात, आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन एक ऊर्जा घेऊन या ठिकाणी जातात। काय सांगा? आज मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा। आज सर्व भक्तगण देवीच्या दर्शनाने ह्या वर्षाची सुरुवात करतात। आज सकाळी विविध भागातून दर्शनासाठी भाविकांची रीग लागलेली आहे। प्रत्येकजण नवीन ऊर्जा आणि नवीन चेतना घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहेत। सर्वांनाच, सर्व भक्तगणांना गुढीपाडव्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा। आपण जर बघितलं तर असेच भाविक जे आहेत ते या मंदिर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, जे विविध भागातून या ठिकाणी आलेले आहेत। मराठी नववर्षाचं स्वागत जे आहे ते आई अंबाबाईच्या दर्शनानं आज करायचं असं अनेकांची इच्छा असते आणि तीच इच्छा घेऊन या ठिकाणी भाविक येत असतात। एक ऊर्जा घेऊन खरं तर आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी जात असतात आणि पुढचं संपूर्ण वर्ष जे आहे ते ऊर्जामय जावं अशी देखील प्रार्थना जी आहे ते अनेक जण करतात। त्यामुळे निश्चितच आज दिवसभरच नवीन वर्षाच्या, मराठी नवीन वर्षाच्या खरं तर या स्वागताला अनेक जण अंबाबाईच्या दर्शनानंच आज सुरुवात करणार आहेत। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।